नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज 24 मार्च 2025 वार सोमवार शेतकऱ्यांसंबंधीच्या दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या। कर्जमाफीची शक्यता मावळली, मार्च अखेर परतफेड केल्यास व्याज सवलतीसह नवीन पीक कर्जासाठी शेतकरी होणार पात्र, सरकारची ग्वाही। शेतकऱ्यांना सालगडी मिळणे झाली अवघड, निसर्गाच्या लहरीपणाचा फटका, वाट्याने शेती देण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला, पाणी असलेली शेती पडू लागली, कोरडवाहू शेती परवडत नाही। शेतकरी प्रश्नी अमोल कोल्हेंचा थेट हल्लाबोल, महात्मा फुलेंच्या वेशात जाऊन लगावले सरकारला आसोडाची फटकारी। पूर्व विदर्भातील धान उत्पादकांना लवकरच मिळणार बोनस, गेल्या 2 वर्षापासून शेतकऱ्यांचा बोनस आहे थकीत, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। गावरान लाल मिरचीचा तिखट ठसका, क्विंटल मागे 21,000चा भाव, आवक वाढते, महाराष्ट्रात मिरचीचे भाव होत आहेत कमी। पंतप्रधान धनधान्य कृषी योजना आहे तरी काय, शेतकऱ्यांसाठी कुतूहल, 100 जिल्हे आणि 1.7 कोटी शेतकऱ्यांचा यामध्ये होणार समावेश। सर्व सोंग करता येतात पैशाचे नाही, सोंग करता येत नाही पैशाचे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची स्पष्टोक्ती। शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी वाट पाहावी लागणार, अजित पवारांनी दिले संकेत। निर्यात शुल्क हटवल्यानं कांदा निर्यातीचा मार्ग मोकळा, पोषक हवामान असल्यानं उत्पादनही वाढणार, मंत्री जयकुमार रावल यांची सभागृहात माहिती। राज्यात आतापर्यंत 64 लाख क्विंटल कापसाची खरेदी, शेतकऱ्यांचा कापूस अजूनही घरात पडून भाव नसल्याने शेतकरी झाला हवालदिल। मसदमध्ये 1.5 एकरात घेतले भाजी, 7 गुंठ्यात टरबूज पीक, शेतकऱ्यांना विक्रमी 7.5 लाखाचे उत्पन्न, शेतकरी। कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी 75 कोटींचा निधी, 31 मार्च पूर्वी वितरित करण्याचे निर्देश, महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये मिळणार हा निधी, त्यामुळे शेतकऱ्यांना यांत्रिकीकरणामध्ये निधी मिळणार असल्याची माहिती। कोकणात पुढील 3 महिने जाणवणार पाणी टंचाई, धरणांची पाणीपातळी अर्ध्यावरती, 47 धरणांची कामे रखडल्याची माहिती आली समोर, शेतीसाठीही पाणी आहे अपुरे। राज्यातील 19,000 कारखाने धोकादायक, लाल श्रेणीत, सर्वाधिक प्रदूषणकारी कारखाने पुणे विभागात, दुसऱ्या स्थानी नाशिक, तिसऱ्या स्थानी कोल्हापूर असल्याची माहिती। कांदा निर्यातीवरील 20% निर्यात शुल्क रद्द, कांदा निर्यातीवर शुल्क लावल्याचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा, 1 एप्रिल 2025 पासून लागू होणार हा निर्णय कांदा उत्पादकांना दर मिळवण्यासाठी आहे महत्त्वाचा। राज्यात आतापर्यंत 44 लाख क्विंटल कापसाची खरेदी, अजूनही कापूस शेतकऱ्यांच्या घरातच, भाव नसल्याने शेतकरी कापूस देईना बाजारात। सत्यप्रत बियाणे कायद्याच्या कक्षेत आणण्याच्या हालचाली, बियाणाची माहिती लेबल क्रमांक QR कोडद्वारे द्यावी लागणार, शेतकऱ्यांना होणार याचा फायदा। जलकवच मधून महाराष्ट्र मध्य प्रदेशातील गावी पाणीदार, जलस्रोतांचा केला पुनर्विकास, महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 5,000 गावांमध्ये पुन्हा राबवणार हा प्रकल्प। 4,000 टन आंबा निर्यातीचे पणनचे उद्दिष्ट, यंदा अर्जेंटिनामध्ये पहिल्यांदाच होणार आंब्याची निर्यात, शेतकऱ्यांना विक्रमी होणार फायदा। 1300 क्विंटल सोयाबीनच्या खोट्या नोंदी, अकोला जिल्ह्यात नाफेडच्या सोयाबीन खरेदीला फुटले पाय, पोलिसात मोठी तक्रार, शेतकऱ्यांची 1300 क्विंटल
तूर पडून. मार्च अखेरचं लक्ष्य गाठा, बँकांनी पीक कर्ज वाटप पूर्ण करावे. मार्च अखेर सर्व बँकांनी पीक कर्ज वाटपाचे 100% पूर्ण करावे असे निर्देश सरकारने दिले गेले आहेत. विदर्भ मराठवाड्यामध्ये गारपिटीची शक्यता, महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता, विदर्भासह मराठवाड्यातील 2 जिल्ह्यात पाऊस पडणार. केळी, अंजीर, आंबा, स्ट्रॉबेरीसह तेलबिया पिकांचे क्लस्टर करणार. जिल्हाधिकाऱ्यांची माहिती. विविध योजनांच्या एकत्रीकरणातून शेतकऱ्यांना मिळणार निधी. मृदा जलसंधारणाच्या कामांची होणार पडताळणी. 1 एप्रिल ते 31 मे पर्यंत शिवार फेरीद्वारे माहिती घेण्याचे आहेत आदेश. शेतकऱ्यांना होणार याचा फायदा. राज्य सहकारी बँकेच्या कर्जरोखे वितरणास प्रारंभ. पहिल्या दिवशी वित्तीय संस्थांकडून 50 कोटींच्या रोख्यांची खरेदी. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी नक्कीच आनंदाची बाब. टाळ मृदंगाच्या गजरात खरीप पीक विम्यासाठी साध. शेतकऱ्यांना गेल्या 3 वर्षांपासून पीक विमा न मिळाल्याने शेतकऱ्यांचे सरकार विरोधात प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यासमोर आहे आंदोलन. कांदा 200 ते 2250 रुपये. राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये कांद्याचे भाव पडल्याची माहिती सध्या समोर येत आहे. 200 ते 1000 रुपये, 1000 ते 2000 रुपये असा भाव कांद्याला मिळतोय. जाधव राणे यांच्यात खडाजंगी. एकेरी उल्लेखानंतर तालिका अध्यक्षांनी टोचले राणेंचे कान. कामकाजांची ऐशी तैशी झाल्याची जयंत पाटलांची थेट टीका. हमीभावाने खरेदीनंतरही गव्हाचे दर नरमले. मध्य प्रदेशातील स्थिती. साठा मर्यादा हटवण्याची मागणी. शेतकरी संतापले. सरकार प्रश्न घेईना. बाजार समित्यांच्या जाहीर दरापासून केळी उत्पादक दूरच. कारवाई सत्र राबविण्याची शेतकऱ्यांमधून मागणी. केळीचे भाव उतरल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी. खाऊच्या पानांची वाढ खुंटली. उष्णतेचा परिणाम. 8 दिवसात सुरू होणार खाऊच्या पानांचा हंगाम. शेतकऱ्यांना फायदा. कोल्हापूर सोलापूर विभागांचा ऊस गाळप हंगाम समाप्त. कारखान्यांना 2.5 लाख टनांपर्यंत गाळप कमी झाल्याची माहिती. 172 कारखाने झाले बंद. शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील या होत्या आजच्या शेतकऱ्यासंबंधीच्या ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी. भेटूया पुन्हा संध्याकाळी. तोपर्यंत धन्यवाद.